तर एक मोठी बातमी, मुंढवा इथल्या अमेडिया कंपनी जमीन खरेदी व्यवहार रद्द झाल्याची काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली होती, पण अजूनही हा व्यवहार रद्द झालेला नाहीये। अजित पवारांनी व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली होती, मात्र अमेडिया कंपनी सोबतचा जमीन व्यवहार अजूनही रद्द झालेला नाहीये। आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोपाल, हा अजून सुद्धा व्यवहार रद्द झालेला नाहीये, नेमकं काय अडचण येते? पाच पवारांशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी ही मुंढवा येथील जमिनी खरेदी प्रकरणात वादात सापडल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागून होतं आणि काल संध्याकाळी मुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती माध्यमांसमोर दिली होती। मात्र प्रत्यक्षात अजूनही हा व्यवहार रद्द झाला नाही। काल अमेडिया कंपनीची जी लीगल टीम आहे त्यांनी उशिरा मुद्रांक शुल्क विभागाशी संपर्क साधला आणि हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली। मात्र मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना लेखी उत्तर दिलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही एलबीटी 1% कर आणि मेट्रो कर 1% कर हा जोपर्यंत तुम्ही भरणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होऊ शकणार नाही, अशी लेखी माहिती मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया कंपनीला दिली आहे। अर्थातच गोपाल, एकंदरीतच काही थकीत कर आहेत ते पूर्ण केल्याशिवाय हा व्यवहार रद्द होणार नाही अशी माहिती मिळते। धन्यवाद, अधिक सविस्तर अपडेट आपण दिलेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।